स्वाती बघाईस मी वर्किंग मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. ॲक्च्युली जो स्वामी समर्थ ग्रुप आहे हा ग्रुप मध्ये मी नियर बाय 2 वर्ष आता व्हायला आल्या मी जॉईन झालेली आहे आणि खरंच ही संस्था खूप चांगलं काम करते आणि मला खूप आवडते. जसं की तुम्ही आता एक स्लोगन ऐकलं त्याने सांगितलं की रक्तामध्ये कुठेही जाती धर्म नसते. त्याप्रमाणे जसं या लोकांनी रक्तदानाच्या शिबिर ठेवलं आहे त्यामध्ये कुठेही जाती किंवा धर्माचा काही भेदभाव नाही आहे. तर सगळे माणसं आपले आहेत आणि हा रक्त एवढं इम्पॉर्टंट आहे की कोणाचा जीव जर आपण वाचू शकतो तर हा रक्तामध्ये वाचू शकतो. आणि खरंच मला खूप अभिमान होतं हा ग्रुप जॉईन झाल्यावर. आमची छोटीशी ग्रुप आहे पण ह्या ग्रुपमध्ये एवढी मोठे मोठे काम करतात आणि जसं शक्य झालं आहे तसं त्याप्रमाणे आपल्या ड्युटी आपले वर्किंग सगळं सांभाळून आम्ही छोटा मोठा कॉन्ट्रीब्युशन करतो. तसं दरवर्षी आम्ही बघत असतो की आता ते 6वं वर्ष आहे रक्तदानाचं. 80पर्यंत भारत आता रक्तदान झालेलं आहे. असं टार्गेट आहे की 100 वर्ष ओढणी रुपेश सरांना खूप धन्यवाद. म्हणजे हा माझ्या मित्रांतर्फे म्हणजे ह्या ग्रुपची माझी ओळख झाली आणि ह्या लोटे मॅडम आहे त्यांच्यातर्फे ओळख झाली आणि आता मी असं सतत त्यांच्यावरती कनेक्ट असणार आहे आणि पुढे असं चांगलं काम करण्याचे प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच. पुण्यात किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचा अनोखा कार्यक्रम करणारी ही पहिलीच संस्था असेल. एक वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. आज 5 वर्ष झाले हा कार्यक्रम रक्तदानाला करतात. त्याच्यातून गरजूंना जे रक्त उपलब्ध होतं खरंच पुण्याचं काम आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होतो आहे. त्या माध्यमातून मी गेली 5 वर्ष सतत या कार्यक्रमाला भेट देतो आहे आणि यांनी जे सातत्य राखले हे समाजाच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. आणि आज तुम्ही बघता की आत्ता 3 वाजलेले आहेत, 80 फोटो जमा झालेले आहेत आणि त्यांचं जे उद्दिष्ट आहे 600 फोटांचं त्यांना खरंच म्हणजे एक जी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे त्यांनी त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. त्यांनी हे जे कार्य आहे कायम त्यांनी पुढे देत जावं. हे 600 फोटांचे तुम्ही 151 वर्षात पुढे जाणे हा जो आदर्श आहे हा समाजापुढे नेण्याचं काम जे स्वामी समर्थ प्रतिष्ठानमध्ये त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचे अभिनंदन. जवळजवळ 26, 27, 28 या वयाची मुलंसुद्धा रक्तदान करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 70 ते 80 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघायला जाल तर जवळजवळ 50पर्यंतचा जो आकडा आहे ना ही सगळी तरुण वयाची मुलं आहेत ज्यांचं वय 30 आणि त्याच्या खालील आहे. आणि अशा लोकांनी पुढे जाऊन अजून कार्यरत राहून रक्तदान करावं, अवयवदान करावं आणि यासाठी त्यांनी पुढे जाऊन सहकार्य करून स्वतःची इच्छा दाखवावी असंच मी त्यांना आव्हान करते. समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. नमस्कार, मी अपर्णा आंगणे. स्वामी समर्थ प्रतिष्ठानमध्ये बरेच वर्ष हे कार्यरत करत आहे. यावर्षी आमचं हे 6वं वर्ष आहे. हेतू हाच असतो की पुढे जाऊन जे कोणी गोरगरीब लोक आहेत ज्यांना रक्ताची गरज पडते हॉस्पिटलायझेशन असताना त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतो. ही जी मदत आहे ही आपणच सगळे मिळून त्यांच्यासाठी करत आहोत आणि याचा खूप आनंद होतो की आपण कोणत्या तरी व्यक्तीसाठी एक मदत म्हणून किंवा त्यांना एक सहकार्य म्हणून त्यांच्यासोबत असतो अवेलेबल. आणि हे फक्त स्वामी समर्थ प्रतिष्ठान जे आहे हे सध्या जास्त कार्यरत आहे करण्यासाठी. सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव जो आपण साजरा करतोय तर तुम्ही बघत असाल तर प्रत्येकजण अनेक प्रकारे साजरा करत असतो. कोण रॅली काढतं, कोण साऊंड डीजे लावून नाचतं. पण श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी जर बघाल एक वेगळं पण काहीतरी साजरा करत असते. ते म्हणजे आमचं मेन असतं ते म्हणजे रक्तदान शिबिर. रक्ताचा एक थेंब कुठला महत्त्वाचा असतो तो ॲम्ब्युलन्समध्ये बसलेला त्या पेशंटला त्याच्या नातेवाईकालाच माहिती असतं. रक्त काय महत्त्वाचं आहे जेव्हा एखाद्याला अडचण पडते तेव्हाच कळतं. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमाने जर तुम्ही वर्षभर जर बघाल जेव्हा आम्ही रक्त संकलन करतो आणि एखादा गरीब जेव्हा आपल्याला कॉल करतो की दादा मला बी पॉझिटिव्ह किंवा बी निगेटिव्ह रक्त पाहिजे तर सगळेजण नातेवाईक हातवर करतात. तुम्ही लग्नामध्ये 10,000 रुपये खर्च करता ते आहेर देतात निघून जातात. पण जेव्हा तुम्ही कोणाकडे रक्त मागता किंवा ते पळून जातात की मी कामाला आहे किंवा हे पण त्यांच्या पाठीशी नेहमी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच उभी राहते. हे जे आम्ही रक्त संकलन करतो हे पुन्हा एका गरीबाच्या कामात येतं, एका पेशंटच्या कामात येतं आणि त्याचा जीव वाचला जातो. ह्याच्यासाठी मोठं कार्य आणि ह्याच्यापेक्षा मोठं शिवकार्य मला वाटत नाही भूतलावरती कुठलं आहे. नाचायला तुम्हाला खूप स्पॉन्सर करतील, शिवजयंती मोठी साजरी करा, बॅनर लावा, DJ लावा, नाचा.
यात काही उपयोग नाही आहे. हे शिवकार्य हेच मेन आहे. एक एक थेंब साचून जर आपण एखाद्याचा प्राण वाचवतोय ह्याच्यापेक्षा मोठं शिवकार्य कुठलं नाही. मित्रांनो नमस्कार, तो विचारे स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा एक सदस्य. नेहमीच स्वामी आमच्या मागे असतात ह्या कार्यासाठी. या शिवजयंतीच्या निमित्ताने जो आम्हाला अभिमान वाटतो की हा आम्ही आज उपक्रम करतोय गेले 5 वर्ष आणि आज 6वं वर्ष आहे. हा आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आम्ही डीजेवर न ठरकता काही गोष्टी कार्यक्रमाचे योजना करून मोठे प्रसिद्ध न होण्याचा करता पण हा जो उपक्रम करतो त्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो. खरंच दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्ताची गरज एवढी पडत असते लोकांना की आमचे मागील वर्षी आमचे जवळजवळ 167% जे आहे त्यांना आम्ही गरजूंपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि रक्त त्यांना आम्ही फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. जर ताईंना सांगितल्याप्रमाणे या रक्तदानासाठी जवळजवळ तरुण मंडळी जवळजवळ 70% तरुण मंडळी इथे येते आणि इथे करत असते. तसेच जर वृद्ध मान्यमध्ये बघितलं तर आमच्यामध्ये 57 इयरचे जे काही गृहस्थ आलेले त्यांनीसुद्धा आज आमच्याकडे रक्तदान दिले आहे. हे सांगत असतानासुद्धा आम्हाला बरं वाटतं की इथले नगरसेवक मोठमोठे आमदार खासदार आणि इथे जे पण नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा आज इथे रक्तदान दिलेलं आहे. खरंच त्यांच्या सगळ्यांचे अभिवादन. आणि आज शिवजयंतीच्या माध्यमातून हाच संदेश देण्यात येतो. रक्तदान ही खरंच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि खरंच त्या गरजूंपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात. त्याच्यामुळे हे जे रक्तदाते आमच्या मागे उभे आहेत त्या लोकांमुळेच आम्ही या उपक्रमाला नेहमी सामोरं जात असतो आणि सक्सेस होत असतो. थँक्यू सो मच. अरे गाणी बंद करा डीजे प्लीज. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, अशक्यही गोष्ट शक्य करा. आणि हाच एक उद्दिष्ट घेऊन अशक्यही शक्य करण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ठाण्यामध्ये गेली 7 वर्ष करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचा हा एक तो उपक्रम आमचा दरवर्षी आहे. तर स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा आणखी एक उपक्रम जो आम्ही दरवर्षी सातत्याने करतो तो म्हणजे शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुद्धा. शैक्षणिक म्हणाल तर आमची ठाणे पोलीस मुख्यालयाची 1ली ते 4थी मराठी मीडियम शाळा आहे. ती शाळा आमच्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानने दत्तक घेतलेली आहे आणि त्या शाळेकरता आमचे सगळे कार्यकर्ते वही, पेन, दप्तर आणि युनिफॉर्मपासून सगळं आम्ही देणगी स्वरूपात घेऊन त्या मुलांना देतो. शिक्षणाचं हे महत्त्व. त्याच्यानंतर वाडा, पालघर ह्या भागामध्ये पडगा वगैरे या साईडला देखील दरवर्षी आम्ही त्या मुलांना इथून बस येऊन सगळ्या देणगीदारांच्याकडच्या ज्या शैक्षणिक वस्तू आहेत त्या तिथे पोहोचवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी सण. जो दिवाळी सण आपल्याकडे सगळीकडे करतात पण या वस्तीमधल्या मुलांना सगळा फराळ देखील बघायला मिळत असतो आणि तो फराळ देखील स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस मुख्यालयापासून सुरुवात होते ते पालघर, वाडा या साईडपर्यंत जातो. म्हणजे स्वामी समर्थ घोषणेप्रमाणे अशक्यही शक्य करायचं काम आमच्या रुपेदारा आणि या टीमच्या माध्यमातून होतं. हेच आम्हाला महत्त्वाचं वाटतं. रक्तदान शिबिर तर आमचं दरवर्षीच आहे, ते चांगलंच आहे. अन्नदान, रक्तदान हे दोन्ही संयुक्तरित्या आम्ही करतो. आज सकाळी केळकर सर आले होते आणि त्यांनी तेच वाक्य वापरले. कुठलंही महत्त्वाचं दान असेल तर ते म्हणजे पहिलं रक्तदान आणि दुसरं अन्नदान. ते आपल्या संस्थेकडनं करतो म्हणून तुम्हाला माहिती. ठाणे जिल्हा